मानकर, तुम्ही पाहत आहात LS मराठी। पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। वाशिममध्ये दुकानफोडी करणारा चोरटा पोलिसांच्या ताब्यात। घटनास्थळावर नेऊन पोलिसांनी काढली धिंड। 7 दुकानं फोडून झाला होता फरार। वाशिममध्ये प्लॉट वाटपाचा प्रस्ताव पुढे पाठवण्यासाठी मागितली लाच। लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात। 5000 रुपयांच्या लाचेची केली होती मागणी। विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा रोहित पवारांकडून निषेध। आंदोलनाला जाणीवपूर्वक हिंसक वळण लावण्यासाठी सरकार प्रयत्नशील। लाठ्या खाण्यासाठी मीही दिल्लीला येतोय, पवारांकडून स्पष्ट। देशाच्या युवकांचं हित आणि त्यांच्या भविष्यालाच आमचं प्राधान्य। पेपरफुटी प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी लवकरच फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन केला जाईल, नरेंद्र मोदींकडून स्पष्ट। जळगावात राहुल गांधींवरील पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। जळगावच्या धरणगावात अजितदादांच्या अभिवादनाचे दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रित बॅनर। सुनेत्रा पवार यांच्यासह शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा देखील बॅनरवर फोटो। जळगावात मुदत संपलेल्या 791 ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात। 4 ऑगस्ट रोजी होणार अंतिम मतदार यादीचं प्रकाशन। बारामतीत सुनेत्रा पवारांनी विविध भागात केली विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी। गुणवत्तापूर्ण आणि वेळेत कामं पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना। जळगावच्या इच्छादेवी चौकात आढळला तरुणाचा मृतदेह। घातपात असल्याचा नातेवाईकांचा गंभीर आरोप। जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद। बारामतीत अजित पवारांच्या 1.5 टन वजनाच्या ब्रांडच्या पुतळ्याचं अनावरण। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जय पवार आणि अजित पवारांच्या भगिनी विजया पाटील यांच्या हस्ते पडलं पार। या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी।